राहुरी मतदारसंघातील भाजपचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांनी जाहीर सभेत महिलांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केलं होतं। त्याचा शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी निषेध केलाय। ते म्हणाले होते की 75 वर्षांच्या महिलांचा विटाळ संपल्यानंतर त्या महिलेला मूल कसे होणार, हे विधान अतिशय संतापजनक असून कर्डिले यांनी महाराष्ट्रातल्या सर्व महिलांची माफी मागावी अशी मागणी नीलम गोऱ्हे यांनी केली आहे। तसंच कर्डिले यांच्या या वक्तव्याची त्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार देखील केली आहे। सार्वजनिक ठिकाणी महिलांबद्दल असे अपशब्द वापरणं हे विशाखा कायद्यानुसार गुन्हा आहे आणि म्हणून पोलिसांनी सुद्धा, नगरचे जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांनी सुद्धा या संदर्भात निवडणूक आयोगाशी बोलून त्याची दखल घ्यायला पाहिजे। आणि त्याचबरोबर स्वतः जे उमेदवार आहेत शिवाजीराव कर्डिले ते बोललेले आहेत, तर त्यांनी याबद्दल महाराष्ट्रातल्या सगळ्या महिलांची माफी मागितली पाहिजे अशी माझी मागणी आहे।